मी एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो, 50,000 रुपये हेक्टरी ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे. कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत. आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं. पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं, तर जमिनी खरडून गेलेल्या आहेत. खरडवून गेलाय, त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो. जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे होते ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत. पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत. मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं बिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेलं आहे, आयुष्य वाहून गेलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे किमान 50,000 रुपये हेक्टरी, जसं पंजाब सरकारने केलं. आणि आता कर्ज आहे, गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे. साधारणतः पीक असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती, की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या. आता एक तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं, त्याच्यानंतर कर्ज माफी करणं, कारण कर्ज आता फेडूच शकत नाही. पहिलं कर्ज चढले, कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरायला असतात ते काही थांबवून, पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते झालं. म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या वेळेचं कर्ज मिळेल तर ते कर्ज, त्याचे हप्ते, हे कर्ज, ह्याचे हप्ते, म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकतो. तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालकत्वाची. म्हणून मी गेल्या वेळेला बोललो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढले. त्यांना खरं कल्पना होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चाललाय तिकडे विमानतळ आहेच, पण शेतकरी सुद्धा आहे. आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले, की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले. तर तसं ते नाहीये. अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे ती 6,500 कोटीची आहे. एक तर पीक विम्याला त्यांनी काय सांगितलं की 5,000 देतो, हे 5,000 कोटी देणार कसे, कारण ते जे ट्रिगर होते ते काढले. ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान पीक कापणीचा जो काही आहे कुठे, त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेज आहे. आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही सरकार मागच्या सरकारमध्ये असताना ठीक आहे. तो शेतकऱ्याकडे बघा ना, ते सांगताय की मी हे मान्य आतापर्यंत कधी नव्हतं आलं, एवढं भीषण संकट आहे. देवेंद्र फडणवीसांनी माझं जे नागपूरला आलं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा संकट असं तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची कर्जाची कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली परिस्थिती. आजही त्यांनी जी 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे, अगदी चालू आहे. दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली, नियमित कर्ज करणाऱ्यांना 50,000 द्यायला सुरुवात केली आणि त्याच वेळेला करोना आला. करोना सरतो न सरतो आम्ही ती प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली. या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची 16 लाख शेतकऱ्यांना कर्ज भरणाऱ्यांना 50,000 आनंद आहे. पण आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का नाही? आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा, पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि द्या ना. तुम्ही 31,000 रुपये जी काय फसवी होती त्याच्यामध्ये जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे. त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाहीये. आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली, तर 2-3 वेळेला जी चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे NDRFच्या निकषाच्या वर
मदत आम्ही प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या हातात घेतो. काल एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा अंबाला बोलणार आहेत, आमदार आले तेव्हा. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे त्या गद्दार बोलायची वर पण नाही आणि तरी बोलू पण नाही. तुम्ही राजकारण करताय शेतकऱ्यांच्या नावाने, तुम्ही राजकारण करताय भाजपचे काही नेते. आता तुम्ही जर का मी त्याचा उल्लेख केला, शहरभर त्यांनी जी काही पूर्ण होर्डिंग लावली, एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी तिकडे राहतो तिकडे बीकेसीत आले होते, अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंगची जणू काही त्यांनी या गटात प्रवेश केला की काय, अशा पद्धतीने ही सगळी बरबटगिरी चाललेली पाहिजे. त्या जाहिरातीचे पैसे आणि जाहिराती घरच्या जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय, शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहे? पण उद्धवजी शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागला आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी घोषणा केली तो ती सहज केलेली घोषणा होती. तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दल. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त असेल, या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे आणि असे सगळे जर बिघडलेले लोक म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला तर त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्ज घेतली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत. नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे नादिष्ट असे लोक आहेत. देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत ही देण्यासाठीच असतात. उद्धव साहेब, देवेंद्र फडणवीस असं म्हणतायत की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं, आम्ही पण त्यापूर्वी 3 वर्षापूर्वी ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही काय शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. तर तुम्ही काही करताय की नाही? तर तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरताय. दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही काय अल्टिमेटम देताय? कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता गावागावात असेल. दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे. ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं, तुम्ही रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना. मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणार. अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही. कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या जिल्ह्यात या तालुक्यात या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले. आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक 2 उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलाय, आपलं स्वागत आहे, पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या. जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रात त्यांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या. आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे, मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाही आहे. त्यांनी पूर्ण देशातल्या महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आले, तसेच शेतकरी जो संकटात आहे या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील का? आता सुरुवात झालेली आहे, म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम जरूर येतील. महाराष्ट्रातल्या प्रत्येक संकटाच्या विरुद्ध आम्ही दोघेही एकत्र मुख्यमंत्री लाडकी